Okay, let me introduce myself. Okay, myself R.D. Kulkarni, working as assistant professor in CSE department. I completed my MTech from Bangalore. I have a total 8 years of teaching experience, and I have taught the subject C, C++, Java, system programming, mobile computing, mobile devices related, web technology, website development, and computer networks. Okay, तर माझा जो एमटेक झालाय किंवा आय एम स्पेशलायझेशन विथ एमटेक इज नथिंग बट कम्प्युटर नेटवर्किंग. ठीक आहे, दिस इज माय मेल आय डी. सो RD Kulkarni coe.coe.sweri.ac.in. So whenever you have any issues related to the content of content, you require the content or anything extra, you can personally mail on this also. ठीक आहे, कोणाला काही अडचण असेल, तुम्हाला काही पर्सनली पिंग करायचं असेल, you can just note it down my number and my email ID, so you can communicate anytime with me related with your subject issues and all those things. Okay, so this is my brief introduction to you regarding myself. Okay, so we will just close this. We will come to your syllabus right now. So what subject we are dealing this time for the second sem? So तुमचा subject नाव आहे PPS. So it is a programming for problem solving. So it is a programming for problem solving. It is not unknown to you. ह्या सब्जेक्टचं नाव आपण असे म्हणू शकतो की it is like C programming. So you might heard the programming languages. बरेचसे programming languages बद्दल तुम्हाला माहिती असेल. So in that, one of the basic, very important of computer science department चा खूप basic subject आहे. आणि computer science ज्यांना कुणाला शिकायचं असेल, any of you might be from CSE department, they should have the basic knowledge of C. Even though you are from electronics department or mechanical department, प्रत्येक जणांना हा सब्जेक्ट खूप बेसिक फंडामेंटल आहे. तर हा बेसिक फंडामेंटल कशासाठी आपण म्हणतोय? सो देर आर 2 reasons. One is for your campus purpose. Many of your campus are from your software companies, mechanical असेल, CSE असेल, IT असेल, ENTC असेल, electrical असेल. They should have basic knowledge of C programming in the campus. ठीक आहे, कुठल्याही कंपनीचा जेव्हा कॅम्पस येतो हा सब्जेक्टला कंपल्सरी ते विचारतात. त्यासाठी कुठल्याही स्ट्रीमचा इंजिनिअरिंग मधला जर स्टुडंट असेल त्यांना हा सब्जेक्ट येणं खूप गरजेचं आहे. सो दिस इज द बेसिक सब्जेक्ट. तर तुम्हाला कधी पण पुढचे कुठल्याही टाईप ऑफ लँग्वेजेस जर तुम्हाला शिकायचे असतील, देर आर लॉट ऑफ लँग्वेजेस. जसं तुम्हाला सगळ्यांना ऐकून असताल तुम्ही C++, जावा, .NET, पायथॉन, ओके, पायथॉन, अँड्रॉइड, हे सगळे जे काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, तर ह्या सगळ्या लँग्वेज शिकण्याच्या आधी आपल्याला सगळ्यात खूप बेसिक फंडामेंटल्स माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर तो कुठला प्रोग्रामिंग सब्जेक्ट असेल तर C and C++. हे तुम्ही तुमच्या थ्रूआउट सेमिस्टर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही कंपल्सरी शिकता. का बरं की तुम्ही दुसऱ्या स्ट्रीमची जरी असाल CSE सोडून, मेकॅनिकल, ENTC and anything, we have this compulsory subject C and C++ for your semester in some of the semesters. Okay, पुढच्या कुठल्या तरी अकॅडमिक सेमिस्टर्स मध्ये येणार आहे C and C++. तर C प्रोग्रामिंगला इथं नाव दिलेलं आहे त्यांनी, प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग, PPS. तर याचा स्ट्रक्चर बघूया आपण. स्ट्रक्चर कसं आहे, तर यू हॅव 2 hours ऑफ थिअरी अँड 2 hours ऑफ प्रॅक्टिकल. तर आपण थिअरी सेक्शन इथं घेऊया. प्रॅक्टिकलसाठी यू हॅव लॉट ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. ठीक आहे, तर आपण ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार काय, सो वी आर गोइंग टू लर्न सम प्रोग्रामिंग. आपण काय प्रोग्राम करणार आहे. आता नेमकं प्रोग्राम काय असतं काय नाही आपण हे नंतर बघूया. तर प्रोग्रामिंग आपण करणार आहे आणि ते प्रोग्राम लिहिण्यासाठी आपल्याला काहीतरी एक सॉफ्टवेअर लागतो. जसं आपण आता लेक्चर घेतोय ऑनलाईन, तर त्याच्यासाठी आपल्याला झूम मीटिंग लागतो. तसंच आपल्याला काही प्रोग्राम करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय लागतंय, कंपल्सरी एक आपल्याला सॉफ्टवेअर लागतो आणि तो सॉफ्टवेअर तुमच्या सिस्टम मध्ये इन्स्टॉल पाहिजे. ठीक आहे, तर तरीच तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता आपल्याला ऑनलाईन लेक्चर होते त्यासाठी आपण काय करतोय, तर तुम्हाला दाखवण्यासाठी आय कॅन रन ऑन बोथ द शीट्स. एकतरी आपण आपल्या सॉफ्टवेअर सिस्टम मध्ये पण इन्स्टॉल करू शकतो किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आपल्याकडे बरेचसे आहेत ज्यावरती आपण आपला प्रॅक्टिकल प्रोग्राम्स वगैरे जे काही प्रॅक्टिस करायची आपल्याला ते आपण करू शकतो किंवा प्रोग्राम त्यावरती करू शकतो. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धती आपण बघणार आहे. ठीक आहे, इन अपकमिंग लेक्चर्स. तर सिलेबस झाला तुमचा 2 hours थिअरी अँड 2 hours प्रॅक्टिकल्स. त्यानंतर आता याच्यामध्ये नेमकं आहे काय, तुम्हाला व्हॉट यू आर गोइंग टू डील, तर तुम्हाला कुठल्या टाईपची परीक्षा द्यायची ह्याच्यासाठी, याच्याबद्दल थोडीशी माहिती देतोय.
तर तुम्हाला इंटरनल आयएससी असणार आहेत. तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला इंटरनल दिले असतील तुमचे, म्हणजे आयएससी मार्काची. तर ह्याच्यामध्ये 25 मार्काची आयएससी असणार आहे आणि हा 25 मार्काचा जो आयएससी आहे ह्यामध्ये तुम्हाला काही प्रोग्राम लिहिण्यासाठी आपण प्रश्न देतोय. ओके, इट इज. तर हा जो आहे, तर हा आयएससी कसा असणार आहे, 25 मार्काचे असणार आहे. ठीक आहे, आणि 50 मार्काचे इंटरनल मार्क असणार आहे. आणि इथं ईएससी आणि पीओई दिलेलं आहे, तर तुम्हाला इथं पीओई आहे. पीओई म्हणजे काय असणार आहे, तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे यावरती. ठीक आहे, थेरी नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 50 मार्काची फायनल एंड ऑफ द सेमिस्टर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम द्यायची ऑनलाईन ऑफलाईन वॉट एव्हर द सिस्टम विल बी देअर. त्यावेळेस जसं सिच्युएशन असेल त्याप्रमाणे तुम्हाला यू हॅव टू गिव्ह अ पीओई एक्झाम. ठीक आहे, सो दिस इज युअर स्ट्रक्चर. यू हॅव इंटरनल ऑफ 25 मार्क्स, ICA इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट 50 मार्काचे. अँड फॉर दिस इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट साठी आपण काय करतोय, वी हॅव टू राईट युअर प्रोग्राम्स. जेवढे काय प्रॅक्टिकल्स यू हॅव टू राईट 1 पेज रिपोर्ट फॉर दॅट अँड ऑल दोज थिंग्स. ते आपण पुढच्या जेव्हा आपल्या तेव्हा येईल त्यावेळेस बघू. सो हिअर डोंट कन्फ्युज हिअर ESC. इथं तुम्हाला थेरी पेपर राहणार नाहीये. इट मे बी अ प्रॅक्टिकल एक्झाम. ओके, इट इज क्लिअरली मेन्शन्ड इन युअर सिलेबस. सो आय वॉन्ट टू नो वन थिंग, की before in the last semester did you have written some made some notebooks and all those things? कोणीतरी कमेंट सांगा मला, किंवा you can unmute yourself. So did you have given written notes in the lectures शिकवताना तुम्हाला काही नोट्स वगैरे देत असतात? जस्ट एक कम्युनिकेशन कन्फ्युज, आपण हे दिलं नाही ते दिलं नाही. सो द वे from you, I want some information. Yes, sir. Okay. So while you're teaching also, sir can give the notes. ठीक आहे, आपण जास्त नोट्स वरती फोकस करत नाही. वी हॅव प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट. सो मच ऑफ द प्रोग्राम्स आय विल टेक हिअर. तर आजच्या सेशन्सला माझं म्हणणं होतं की थोडंसं तुम्हाला सिलेबस जे काय आहे, इफ यू वॉन्ट टू टेक द स्क्रीनशॉट यू कॅन कीप द स्क्रीनशॉट विथ यू. सिलेबस लिहून घेत असेल तर लिहून घ्या 1-2 मिनिटासाठी. आय विल जस्ट ब्रीफ इंट्रोडक्ट अबाउट युअर सिलेबस अँड देन we will move further. Okay, at that time we will discuss. So see here, I will just give the introduction of your syllabus, what we are going to deal later. त्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे मेनी ऑफ यू हॅव अवेअर ऑफ दिस प्रोग्रामिंग सब्जेक्ट. आता जसं आपल्याला माहिती आहे की 12वी मध्ये पण आपल्याला काय कुठल्या कॉलेजेसला किंवा महाराष्ट्रामध्ये की सी प्रोग्रामिंगचे सब्जेक्ट ऍड झालेले आहेत किंवा प्रोग्रामिंग सब्जेक्ट ऍड झालेले आहेत. ओके, सो यू माइट हॅव बीन बेसिक फंडामेंटल्स ऑफ सी प्रोग्रामिंग. Anyone please comment. Anyone who knows about something about the C programming, they can share their views. नेमकं कुणाला काय माहिती आहे का सी प्रोग्रामिंग काय आहे आणि काय नाही? Anyone of you can put comment also, not an issue. सर वेब पेजचं थोडा मला माहिती आहे ऑनलाईन ऍप वरनं. ओके, म्हणजे तुम्ही HTML वगैरे यूज केला? हा, HTML थोडं माहिती आहे सुरू. अजून कोणी? युअर गुड नेम? रोहन नवनाथ सुरू असेल. ओके रोहन, थँक्यू रोहन. म्हणजे ऍटलीस्ट यू अवेअर ऑफ द सम प्रोग्रामिंग नॉलेज. ह्याचा अर्थ काय आहे की तुम्हाला प्रोग्रामिंग नॉलेज बद्दल थोडीफार का असेना माहिती आहे का नाही हे जाणून घ्यायची होती मला. यू अवेअर जस्ट लिटिल बिट अबाउट युअर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. कसं असतं की आपण बऱ्याचशा आता इंजिनिअरिंग मध्ये पडलोय, तर इथून पुढे बरेचसे असे इव्हेंट असतात. ओके, लाईक सम टेक्निकल इव्हेंट्स अँड ऑल दोज थिंग्स. व्हेरी मच ऑफ द इव्हेंट्स मध्ये कंपल्सरी सी प्रोग्रामिंगचा इव्हेंट असतो. ठीक आहे, सो यू शुड हॅव सम गुड स्किल ऑन युअर सी प्रोग्रामिंग लँग्वेज. एक प्रोग्रामिंग नॉलेज वरती जितकं तुम्ही जाताल किंवा कुठल्या इव्हेंट्सला बघितलं असेल, त्याच्यानंतर पुढे जेव्हा होतील, ऑनलाईन जरी होत असेल ऑफलाईन जरी होत असतील, यू विल गेट टू नो दॅट सी प्रोग्रामिंग व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यावरती सुद्धा इव्हेंट असतात. ठीक आहे, तर एक प्रोग्रामिंग म्हणजे काय, युअर सिस्टम कम्प्युटर जे आपण बघतोय हे सगळं कुठल्या ना कुठल्या प्रोग्रामिंगनं बनवलेलं आहे. त्याला आपण काहीतरी इन्स्ट्रक्शन देतोय, प्रोग्रामिंग.
आता जर इथं बघितलं आपण प्रोग्रामिंग फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम सॉल्विंग, ह्याचा अर्थ काय, प्रोग्रामिंग म्हणजे काय असणार आहे, प्रोग्राम म्हणजे काय, प्रोग्राम इज नथिंग बट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. तर ह्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला मी एखादा टास्क दिलाय. ओके, आय टोल्ड यू टू डू सम वर्क or to complete some work. So what you do first, तुम्ही काय करताय, you collect some material for that. की suppose I told you to do some special task. Okay, I told you to do some project. एक प्रोजेक्ट म्हणून सांगितलं तुम्हाला कुठलं तरी सायन्स एक्झिबिशन वरती करा, तर तुम्ही काय करताय, यू कलेक्ट सम मटेरियल फॉर दॅट. ओके, टू कम्प्लीट दॅट टार्गेट. तसंच इथं प्रोग्रामिंग लिहायचं म्हणजे काय करतोय आपण, वी गिव्हिंग सम इन्स्ट्रक्शन टू कम्प्युटर टू परफॉर्म दॅट. ओके, तर मी त्याला काही इन्स्ट्रक्शन सांगणार आहे, त्या इन्स्ट्रक्शन्सला आपण काय करतोय, फॉलो करतोय, आणि जे आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट आहे ते मिळवण्यासाठी आपण प्रोग्रामिंग करतोय. ठीक आहे. सो आय एम द प्रोग्रामर, तुम्ही प्रोग्रामर आहेत, यू आर द प्रोग्रामर. यू इन्स्ट्रक्ट टू द समथिंग मशीन, म्हणजे तुम्ही काहीतरी त्याला इन्स्ट्रक्शन लिहिताय, त्या इन्स्ट्रक्शन्सला काहीतरी ते कंपाईल करून तुम्हाला जे अपेक्षित आउटपुट आहे तो देतोय. दॅट इज नथिंग लाईक समथिंग यू रायटिंग सम प्रोग्राम्स. ओके, प्रोग्रामिंग त्याला म्हणतोय. आता प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग, सो व्हॉट एव्हर द प्रॉब्लेम्स आर डिफाईन्ड. प्रॉब्लेम्स म्हणजे काय असणार आहेत, स्टेटमेंट असणार आहे. तुम्हाला काही सूचना दिल्या जातात की ह्या पद्धतीने ऍडिशन, जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायला, मी खूप बेसिक एक्झाम्पल देतोय, तर तुम्हाला कुठला प्रोग्राम लिहायचंय कशासाठी, त्याच्यामध्ये ऍडिशन व्हावं, तर तुम्ही काय लिहिताय, तुम्ही ऍडिशन करण्यासाठी काहीतरी प्रोग्राम लिहिताय. 2+2 आपण लिहितोय डायरेक्टली 4 म्हणू शकतो, पण ते कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये जर लिहायचं असेल त्याला, तर त्याच्या पद्धतीचा लँग्वेज आपल्याला शिकावा लागतो. दॅट इज नथिंग बट प्रोग्रामिंग. ओके, तर तुम्ही त्या पद्धतीचा लँग्वेज आपण ह्या सब्जेक्ट मधून शिकणार आहे, जे मशीनला समजतं किंवा कम्प्युटरला समजतं, अँड दॅट इज कॉल्ड एज समथिंग लाईक प्रोग्रामिंग सब्जेक्ट्स. ओके, सो देर आर लॉट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग सब्जेक्ट्स इन द मार्केट. काही वेबसाईट बनवण्यासाठी आहेत, काही हार्डवेअर मध्ये लिहिण्यासाठी आहेत, बरेचसे काही प्रोग्रामिंग सब्जेक्ट आहेत, सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आपण युज करतोय. तर आता नेमकं सी प्रोग्रामिंगचं सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर बनवतो का, कुठं आपण सी प्रोग्रामिंग युज करतो का, तर सगळ्यात सोपं तुम्हाला उदाहरण देतो की तुमचे प्रोग्रामिंग, सी प्रोग्रामिंग कुठं युज केलं जातं, तर आजकाल सगळ्यात जास्त प्रमाणात गेमिंग मध्ये युज केलं जातं. ठीक आहे. व्हॉट एव्हर द गेम्स, तुम्ही जे तुमच्या अँड्रॉइड मोबाईल फोन्स युज करत असाल, नाव राईट नाव यू आर युझिंग युअर फोन्स फॉर लिसनिंग द लेक्चर्स. लेक्चर संपल्यानंतर यू विल जस्ट मेक रिफ्रेश युअर सेल्फ बाय प्लेइंग द गेम्स. ठीक आहे, तुम्ही गेम खेळतच असाल सगळेजण, आणि खूप एन्जॉय, थोडंसं रिफ्रेशमेंट म्हणून लेक्चर बोर झाल्यानंतर घेत असाल रिफ्रेशमेंट म्हणून. सो दोज गेम्स आर डिझाईन फ्रॉम दिस काइंड ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आता आपण म्हणतोय, बरेच जण तुम्हाला सांगितले पण असतील, कोणी ऐकलं असेल तर, सी प्रोग्रामिंग इज व्हेरी आउटडेटेड प्रोग्रामिंग. आउटडेटेडचा अर्थ काय, खूप जुनं प्रोग्रामिंग आहे, आता तो कुठं वापरलं जात नाही असं ते म्हणतात, पण चुकीचं आहे. सगळ्यात जास्त प्रमाणात सी प्रोग्रामिंग वापरलं जाते. असं एक्झाम्पल द्यायचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला सांगायचं असेल तर. आता मी एक उदाहरण काय दिलं, गेमिंग मध्ये युज करतोय. आता तुम्हाला डिव्हाइस ड्रायव्हर्स माहित असेल, डिव्हाइस ड्रायव्हर्स म्हणजे बरेचसे आपण कम्प्युटरमध्ये ड्रायव्हर्स इन्स्टॉल करतोय, बरोबर. तर त्या ड्रायव्हर्स मध्ये जे प्रोग्रामिंग लिहिली जाते, ते ड्रायव्हर्स जे तुम्ही इन्स्टॉल करताय सॉफ्टवेअर, ते सॉफ्टवेअर बनवण्यासाठी सुद्धा सी प्रोग्रामिंग युज केली जाते. आता बरेच जण कम्प्युटर रिलेटेड, काही जणांना कळेल का नाही माहित नाही. डिव्हाइस ड्रायव्हर्स म्हणजे काय, आपला जो सिस्टम आहे, आपण जेव्हा सिस्टम घेतो त्यावेळेस नवीन सिस्टम, त्यामध्ये आपण काय ड्रायव्हर्स युज करतोय, म्हणजे आपल्याला इंटरनेट केबल जोडायची असेल, त्याच्यासाठी आपल्याला एक ड्रायव्हर डिझाईन करावा लागतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या, सिंपल घ्या. तुमचा कम्प्युटर आहे आणि त्या कम्प्युटरला तुम्हाला इंटरनेट जोडायचं आहे, तर केबल जोडून फक्त चालत नाही, त्याच्या रिलेटेड तुम्हाला ड्रायव्हर पण इन्स्टॉल करावं लागतात. आणि त्या ड्रायव्हर्स अजून कुठले असू शकतात, तर तुमचं व्हॉइस असेल तर व्हॉइस रिलेटेड पण काही ड्रायव्हर्स असतात, ते पण सी प्रोग्रामिंग कडनं डिझाईन केले जातात. असे बरेचसे वेगळे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, म्हणजे सॉरी ऍप्लिकेशन्स आहेत, ज्या ऍप्लिकेशनसाठी सी प्रोग्रामिंग युज केलं जातं. त्यातले मी काही तुम्हाला उदाहरण दिले. सॉफ्टवेअर जसं आपण ड्रायव्हर्स म्हणतोय, त्याच्यानंतर गेमिंग मध्ये म्हणतात, आणि सगळ्यात महत्वाचं, सगळेजण आता अँड्रॉइड फोन युज करतात, बरोबर. तर जे अँड्रॉइड मध्ये लायब्ररीज आहेत, आता लायब्ररी काय असते हे मी तुम्हाला नंतर सांगेन कधीतरी. जसं तुमची लायब्ररी आहे तशाच टाईपची एक लायब्ररी असते आपल्याकडे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही लायब्ररीमध्ये कधी गेला असेल, कॉलेजच्या व्हिजिट केला असेल, जेव्हा ऍडमिशनसाठी आले असतात तुम्ही सगळेजण, तर त्याच्यामध्ये बरेचसे रॅक्स बघितले असतील, वेगवेगळे फर्स्ट इयरच्या पुस्तकांचे एक रॅक, कम्प्युटर डिपार्टमेंटचा एक रॅक, इलेक्ट्रॉनिक्सचा, सिव्हिलचा, त्या डिपार्टमेंटचे त्या प्रोग्रामिंग, त्या पुस्तकं तुम्हाला तिथं भेटत असतील. तसेच आपल्याकडे जेव्हा अँड्रॉइडचा प्रोग्राम आपण बनवतो किंवा अँड्रॉइडचं जे काही
कम्प्लीट अँड्रॉइड सिस्टम आहे, त्याच्यामध्ये काही पार्ट ऑफ लायब्ररीज असतात ते जे सी प्रोग्रामिंग मधून केले जातात, काही दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज यूज केल्या जातात, त्याचे काही लायब्ररीज आहेत. ओके, हे एक पार्ट झाला. त्याच्यानंतर आता बरेचसे इथं ENTC डिपार्टमेंटचे कोणी असेल तर दे मे अवेअर ऑफ दॅट, कुठलं म्हणलं तर एम्बेडेड सिस्टम कोणी ऐकलं असेल तर, जे इलेक्ट्रॉनिक्सचे मटेरियल्स आहेत त्या एम्बेडेड सिस्टम चालवण्यासाठी जे काही त्यांचे जे काही हार्डवेअर असतात, म्हणजे कंट्रोलिंग मशीन्स असतात, त्या कंट्रोलिंग मशीन्स सुद्धा कंट्रोल करण्यासाठी आपण हा सी प्रोग्रामिंग यूज करतोय. ठीक आहे, तर असे विविध टाईपची सॉफ्टवेअर्स आपण आपले प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, त्यातला हा सी प्रोग्रामिंग कुठे यूज केलं जातं, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत हे तुम्हाला मी सांगितलं. बेसिक डेफिनेशन ऑफ सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंग कशाला म्हणतोय आपण, एक इन्स्ट्रक्शन देतोय एक मशीनला आणि त्या पद्धतीचं आपण प्रोग्रामिंग काय रूल्स आहेत. जसं आपण एक्झाम्पल म्हटलं की प्रोग्रामिंग म्हणजे एक लँग्वेज आहे. जसं तुम्ही इंग्लिश लँग्वेज शिकता ABCD पासून, त्याच्यानं तुम्ही त्यांचे सेंटेन्सेस वगैरे बनवता, तसंच इथं पण आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, रूल्स आहेत, त्या रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि त्या रूल्स फॉलो करून आपल्याला मशीनची एक लँग्वेज शिकायची. ओके, प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची. ओके, सो दिस इज ब्रीफ अबाउट युअर सी प्रोग्रामिंग. तर सी प्रोग्रामिंग काय आहे, कुठे त्याचे ऍप्लिकेशन यूज होतात, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. सिलेबसचं स्ट्रक्चर बघितलं, हे सगळं झालं. त्याच्यानंतर आपण आपला आता सिलेबस बघूया. तर जस्ट आय विल शो द सिलेबस. सो दिस इज अबाउट युअर ऑब्जेक्टिव्ह. तर कोर्स ऑब्जेक्टिव्ह अँड कोर्स आउटकम्स. तर ह्यातनं तुम्ही कोर्स ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्ही काय डिफाईन केलं, या चॅप्टर मध्ये काय शिकणार आणि त्याच्यानं तुम्हाला बेनिफिट काय मिळणार आहे. ठीक आहे, टू इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ अल्गोरिथम्स, फ्लो चार्ट फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग, डिझाईन द फ्लो चार्ट अँड अल्गोरिथम फॉर द गिवन प्रॉब्लेम. आता कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय असतंय, त्या चॅप्टरचा तुम्हाला स्टेटमेंट दिले की तुम्ही त्या चॅप्टर मध्ये काय शिकताय. ते शिकल्यानंतर कोर्स आउटकम काय, तुम्हाला ह्या चॅप्टर शिकल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर हे ते सांगितलेलं असतं. ठीक आहे, कोर्स ऑब्जेक्टिव्ह नथिंग बट द स्टेटमेंट व्हॉट यू गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर. पहिले प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहे, ते स्टडी केल्यानंतर तुम्ही त्याला कसं इम्प्लिमेंट करणार आहे, हे तुमच्या कोर्स आउटकम मध्ये असतं. इथं काय सांगितलंय, इंट्रोड्यूस दिलाय, अल्गोरिथम्स अँड फ्लो चार्ट्स बद्दल तुम्हाला स्टडी करायचंय. पण ते स्टडी झाल्यानंतर तुम्हाला स्वतः काय करायचंय, डिझाईन करायचे. डिझाईन द फ्लो चार्ट्स अँड अल्गोरिथम फॉर द गिवन प्रॉब्लेम. तर त्या चॅप्टर मध्ये तुम्ही काय स्टडी करता, पहिल्या चॅप्टरनं की अल्गोरिथम कसे लिहायचे आणि फ्लो चार्ट कसं लिहायचे. ठीक आहे, हे चॅप्टर जेव्हा स्टार्ट होईल आपण तेव्हा बघू काय असतो तो अल्गोरिथम अँड फ्लो चार्ट. तर दिस इज नथिंग बट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर ऑल द चॅप्टर्स. तो सेकंड चॅप्टर डील्स विथ युअर फंडामेंटल्स ऑफ स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. ठीक आहे, स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंगचं फंडामेंटल बघणार. थर्ड चॅप्टर व्हेरियस लूप्स अँड स्ट्रक्चर्स, कंट्रोल स्ट्रक्चर्स लूप्स ह्याबद्दल स्टडी करतोय. फोर्थ चॅप्टर इज रिलेटेड टू युअर फंक्शन्स अँड पॉइंटर्स. ठीक आहे, फिफ्थ चॅप्टर अबाउट अरेज. तर हे सगळे काय नावं मी जे वाचतोय, फंक्शन्स, पॉइंटर्स, अरेज, हे सगळे टाईप ऑफ बेसिक फंडामेंटल्स आहेत जे सी प्रोग्रामिंग मध्ये यूज केले जातात. हे सगळं तुम्हाला शिकायचं आहे. दिस आर द सम सेपरेट काय म्हणतो आपण त्याला, जसं तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ फ्रेजेस वगैरे तुम्ही शिकताय ना, तसाच हा एक पार्ट आहे. डिफरंट टाइप्स ऑफ थिंग्स वी आर गोइंग टू स्टडी, आणि सगळं स्टडी झाल्यानंतर आपण त्याला क्लबली एक प्रोजेक्ट बनवतोय. ठीक आहे, म्हणजे ह्याचं इम्प्लिमेंटेशन काय झालं, आफ्टर लर्निंग ऑल दीज थिंग्स, बेसिक फंडामेंटल्स, हे सगळं काय आहे, सगळं बेसिक फंडामेंटल्स आहेत. या सगळ्या फंडामेंटल्सला स्टडी करायचं आहे आणि हे स्टडी केल्यानंतर तुम्हाला तुमचा एक प्रोजेक्ट बनवता येईल. ठीक आहे, एक सॉफ्टवेअर म्हणा किंवा सिंपल ऍप्लिकेशन म्हणा, जसं तुम्ही बनवू शकता. जसं आता रोहननं काहीतरी सांगितलं आपल्याला की मी एक वेब पेज बनवलंय. तर वेब पेज कसं बनवलं त्यांनी, त्याचे बेसिक फंडामेंटल्स जे शिकले HTML चे, आणि त्यावरनी जसं त्यांनी बनवलं, सेम इथं पण आपल्याला काय केलं त्यांनी, आपल्याला काय बेसिक फंडामेंटल्स दिलेत. म्हणजे ना आता हे बेसिक फंडामेंटल्स म्हणजे काय आहेत, त्या लँग्वेजचे रूल्स आहेत आणि तो रूल्स आपल्याला समजून घ्यायचे. ते रूल्स जसं आपल्याला समजलं, आपण त्या रूल्स इथं आपल्याला अप्लाय करायचं आणि आपण आपल्या पद्धतीनं प्रोग्राम करायचा आहे. जसं आपण म्हणतोय की आपल्याला फ्रेजेस कुठं पास्ट टेन्स, प्रेझेंट स्टडी करायचं आहे, तसंच आपण इथं पण काय करतोय, आपण बेसिक फंडामेंटल समजून घेतोय आणि त्याप्रमाणे आपण काय करतोय, आपले रूल्स अप्लाय करून आपले सेंटेन्स बनवतोय. इथं आपण आपलं प्रोग्रामिंग बनवणार. ओके, सो 1 मिनिट इथं मी थांबतोय सिलेबस दाखवण्याच्या आधी. कुणाला आतापर्यंत मी जे शिकवलंय त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांनी आपला डाऊट विचारू शकता. 1 मिनिटाचा पॉज घेतोय मी. एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट्स, दे कॅन आस्क. आपला आजचा जो सेशन आहे 45 मिनिटाचा आहे, का बरं की झूम आपल्याला प्रोव्हाइड करत नाहीये.
सेशन मोर दॅन 45 मिनिट्स. तर त्याच्यासाठी माझा रिक्वेस्ट आहे की कुणाला काही अडचण असेल तर पटकन विचारून घ्या. मला अजून थोडंसं शिकवायचं आहे. मी अजून परत कंटिन्यू केल्यानंतर 15 मिनिट थांबणार नाही. तसं जर कुणाला काही कमेंट्स म्हणजे तुम्हाला सांगायचं नसेल तर कमेंट टाकू शकता. सर C++ इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. हो बरोबर आहे. कोण टाकेल? आकांश. रोल नंबर 35. येस इट इज करेक्ट. मी म्हटलंच नाही की C++ इज नॉट प्रोग्राम ओरिएंटेड. मी तुम्हाला हे म्हटलं की C and C+ आर बेसिक फंडामेंटल्स ऑफ आवर प्रोग्रामिंग लँग्वेज. तर तुम्ही हा दोन्ही सब्जेक्ट जर शिकले नाहीत तर तुम्हाला पुढचं जे काही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ते शिकायला खूप अवघड होईल. असं नाही की तुम्ही डायरेक्टली C++ शिकला आणि पुढचे लँग्वेज शिकू शकत नाही. शिकू शकता, दोन्हीमध्ये काही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट C आणि C+ असे बेस आहेत ज्यावरनं तुम्ही कुठलाही लँग्वेज इझिली तुम्ही समजू शकता. तुम्ही जरी आता अदर डिपार्टमेंटला असताल, ओके, आय डोंट नो की प्रत्येक स्टुडंट कुठल्या डिपार्टमेंटचा आहे. मी डिस्टिंग्विश करायचं नाहीये मला, फक्त माहिती द्यायची तुम्हाला की सपोज यू आर बिलॉंगिंग टू सम अदर दॅन CSE, डोंट थिंक दॅट यू कॅनॉट कम टू इन टू दॅट सॉफ्टवेअर कंपनी. ठीक आहे, असं कधीच समजू नका की तुम्ही सर आम्ही CSE चे स्टुडंट नाही आहेत, आपल्याला प्रोग्रामिंग 2च लँग्वेज माहिती आहेत, आपण कसं करायचं. तर डोंट वरी, प्रत्येक जण सॉफ्टवेअर कंपनीमध्ये येऊ शकतं. CSE चे फक्त CSE मध्ये जाऊ शकतात. अदर दॅन CSE कॅन ऑल्सो कम इन टू द CSE कंपनीज, ओके, सॉफ्टवेअर कंपनीज, अँड दे कॅन वर्क इन देअर कोर कंपनीज ऑल्सो. ठीक आहे, देर आर बेनिफिट ऑफ बोथ. ठीक आहे, ओके. So you can participate in the software companies also. There are a lot of companies, okay, those who hire for the other departments also, and they will train you. म्हणजे ते तुम्हाला ट्रेन करतात की परत काय काय त्यांना काम कसं करायचंय कंपनीमध्ये सॉफ्टवेअरच्या, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते काम देतात आफ्टर 6 months. ओके. Okay, fine. So anybody, any else questions? So till right now what I taught, it is clear to you. If you don't ask, then I will consider that. जर तुम्ही तुमचे प्रश्न विचारत नसताल तर मी असं समजून घे की तुम्ही तुमचे काही डाउट्स नाही आहेत. आय विल स्टार्ट कंटिन्यू. ठीक आहे, यू कॅन स्टॉप मी एट एनी टाइम, ओके, फॉर युअर क्वेश्चंस और क्यूरीज. ठीक आहे, चलो. So I consider that right now you don't have any doubts right now. So it is a just introduction part of today's session. So let's continue. Is it audible, na? At least Yes, comment. Yes, sir. Yes, okay, fine. Thank you. So see here, what we have taught in your just in these outcomes. आता आपण जे बघितलं outcomes किंवा what are the objectives we are defined, those are mentioned as a chapter over here. So fundamentals of computer and structure of a C program. So what we are going to learn from this chapter, correct? I will just give the overview of all the chapters. तुम्हाला मी काय डिटेल मध्ये सांगत नाहीये, just a overview. So what are the fundamentals of computers? The computer, a basic laptop, what is there, you know everyone. But even though when we start our syllabus, I will just give the generation of computers. म्हणजे computer कसा होता first generation to right now we are in the supercomputers and all those things. So we will just see that generation of computers, what the basic computer content of your computers. त्याच्यानंतर आपण बघू की स्ट्रक्चर ऑफ ए C प्रोग्राम. आता स्ट्रक्चर कसं आहे, सो वेन एव्हर यू डू सम प्रोग्रामिंग, so you have to follow some patterns. ठीक आहे, जर आपल्याला कुठलंही काम करायचं असेल तर आपण काय पॅटर्न्स फॉलो करतोय. तर तसंच हे स्ट्रक्चर म्हणजे काय असणार आहे, अ सिम्पल प्रोग्रामिंग फॉर्मॅट. तुम्हाला एक टॅम्पलेट दिलंय, टॅम्पलेट म्हणजे यू मे अंडरस्टूड, एक रूल्स सांगितले की ह्या प्रमाणेच तुम्हाला फॉलो करायचे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं काही वापरायचं नाहीये. ठीक आहे, एव्हरीथिंग इज गिव्हन टू यू, एव्हरीथिंग. आता आपण कॉलेजमध्ये जातोय तर आपल्याला काय देतात, पुस्तकं देतात, नोट्स देतात, सगळं देतात. तर ते काय सांगतात तुम्हाला की यू जस्ट रीड फ्रॉम दिस, फॉलो दिस, नॉट अदर देन दिस. बरोबर, करेक्ट? So like this only here also, it is given everything to you, you have to follow the rules. तुम्ही त्याचे रूल्स फॉलो करायचे, त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे आपण त्याला फॉलो करायचं आहे, आणि तो स्ट्रक्चर फॉलो करूनच आपल्याला आपलं प्रोग्रामिंग करायचं. सो हिअर यू गोइंग टू फाइंड आउट हाऊ द स्ट्रक्चर्स वी आर गिवन.
त्या स्ट्रक्चर्स मध्ये काय काय लिहायचंय, काय काय न लिहायचंय, याचे काही बेसिक इन्फॉर्मेशन ते दिलेले असतात. ते आपल्याला बेसिक फंडामेंटल माहिती पाहिजे. तर ह्या चॅप्टर मध्ये आपण पूर्ण बेसिक फंडामेंटल्स आपण बघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, कंडिशन्स. तर आपल्याला असं असेल तर कसं होईल, तसं असेल तर कसं होईल. आपण एक अज्युम्पशन करतो, कुठलाही पुस्तक वाच असेल त्याचं एक प्रिडिक्शन काढतोय. इफ यू आर रीडिंग इन ऑइल आणि व्हॉट यू डू, यू गेस थिंग, हो ह्याचा ऑइलचं काहीतरी आपल्याला प्रिडिक्शन करायचं येते का, लेट्स सी दॅट व्हॉट इज द एंड ऑफ दिस सेशन. तर आपण ते प्रिडिक्शन जसं करतो ना, तिथं प्रिडिक्शन थिंग्स. सो इफ यू रिटर्न सम कंडिशन, कंट्रोल स्टेटमेंट्स, सॉरी कंट्रोल स्ट्रक्चर्स म्हणजे काय, some predictions. If I return some code like this, it may happen this or that. ह्याचे जे प्रिडिक्शन्स असतात, that part we will controlling from here. Control structures. Predictions कसे असतात हे आपण बघूया. Next, strings and arrays. So this is nothing but something like design patterns you can design here. Okay, तर ह्या patterns कसे असतात ते तुम्हाला दाखवल्याशिवाय कळणार नाही. Strings and arrays. Okay, strings and arrays. You can write your characters and all those things here. Just statements upon लिहितोय, sentences like that you can use in your strings. Structures and unions. This is actually you learn structure and union in the second year also of CSE department. The same chapter. There is a complete more than one complete big chapter. So here only just introductory part. इथं फक्त introductory part आहे, त्याच्याहून जास्त नाहीये. ठीक आहे. Pointers. Some of the very important thing. तर ह्या सगळ्या शिकण्याच्या आधी आपण फंक्शन्स बघतोय. So we have some functions. Okay, some things are there in functions. I don't want to give the definition and all those things. तर सगळ्यात महत्वाचं पार्ट काय, तर pointers. When you study C programming, you should compulsory read pointers. If you studied pointer chapter, then only you will consider that you have learned the C program. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं काय असतो, तर सी प्रोग्रामिंग ज्यांनी कोणी शिकले तर हे सगळ्या बेसिक शिकतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचंच पार्ट काय, पॉइंटर आहे. तुम्ही पॉइंटर जर चॅप्टर समजलं तरच तुम्ही असं समजू शकता की आय हॅव स्टडीड द सी प्रोग्रामिंग सब्जेक्ट. नाहीतर तुम्ही स्टडी केलं नाही असं कधी कधी फिलिंग येते. बिकॉज वेन द सीएससी स्टुडंट विल कम टू नेक्स्ट सेकंड इयर ऑफ देअर, देन दे हॅव टू यूज कम्प्लिटली दिस पॉइंटर्स ओनली. आणि बऱ्याचदा असं होतं की पॉइंटर्स कधी कधी थोडंफार डिटेलमध्ये जात नाहीत. डिटेल म्हणजे काय, आपण काय करतो, बेसिक जेवढं तेवढं शिकवतो, थोडंफार डिटेलमध्ये शिकलं पाहिजे. वेन यू गेट द गॅप, यू स्पेंड युअर टाइम युअर सेल्फ. तर आम्ही शिकवतो जेवढं सिलेबसला आहे, पण तुमच्याकडनं जास्त एफर्ट देऊन तुम्ही जास्त प्रमाणात त्याला एक्सप्लोअर केलं पाहिजे. ठीक आहे. सो दिस आर द सम फाईल्स. फाईल्स कसे असतात, डिफरंट टाइप्स ऑफ फाईल्स इन युअर. आता आपण एक हे फाईल ओपन केलंय, पण ह्याच्यामध्ये तुम्ही काही कॉपी पेस्ट करू शकत नाही. तर असे वेगळ्या फाईल्सला आपण काय म्हणतोय, दिस काइंड ऑफ फाईल्स. You can just read this file. You can't edit or you can add some content to these files. So असे फाईल्स असतात, त्या फाईल्सला रीड राईट मोड किंवा वेगवेगळे मोड मध्ये कसं ओपन करायचं, त्याच्यामध्ये काय ऍड करता येते थ्रू प्रोग्रामिंग, नॉट बाय युअर डायरेक्ट रायटिंग. तुम्ही एखादा एक्सेल शीट ओपन करताल किंवा पीडीएफ काय म्हणतो आपण वर्ड ओपन करताल, त्याच्यामध्ये काय लिहू शकता, पण प्रोग्रामिंग मधून ह्याच्यात लिहिता येते काय हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. सो दिस इज जस्ट बेसिक. त्याच्यानंतर आपल्याला प्रोग्रामिंग पार्ट आहे. सो दीज आर द असाइनमेंट्स. आपल्याला एवढे सगळे प्रोग्राम घ्यायचे आहेत, टोटल 14 प्रोग्राम्स. त्याच्यामध्ये सब पॉइंट्स पण आहेत. दीज सब प्रोग्राम्स विल बी आस्क्ड फॉर युअर एक्झाम. ठीक आहे. तर एवढे जे काही लिस्ट असेल 14 प्रोग्रामिंगची, 14 प्रोग्राम्स वी आर गोइंग टू कंडक्ट आफ्टर लर्निंग दीज ऑल चॅप्टर्स. वन बाय वन वी विल गोइंग टू स्टडी दॅट. ठीक आहे. सो दिस इज अबाउट टुडे सेशन. Only 5 minutes left. So I want to ask one question to you. तुमची अटेंडन्स कशी घेतली जाते? You will put in the chat box or you sir will call your numbers daily. Call your absent numbers, sir. Absent number call करते. Absent numbers only. Yes, sir. How I can create that it is who is absent not? Okay, it is in the serious number. Okay. Roll number 10. Roll number 10. Give me a second. So anybody having any issues from today's session? कुणाला काय अडचण? It is very fast. टीचिंगचं काय ऑब्जेक्शन असेल तर तसं सांगा. मी खूप फास्ट गेला असेल तर I will slow it down. Speed and all those things in the tomorrow session. Okay. We have tomorrow session again.
So I want a small feedback from you if anybody having any issues. सर ह्या सब्जेक्ट साठी नोटबुक करावी लागेल. हा करा, म्हणजे नोटबुक करणं खूप गरजेचं आहे. कसं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे असाइनमेंट मी तुम्हाला देणार आहे आणि काही प्रोग्रामिंग आपण घेणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला बेस्ट आहे. हा म्हणजे कसं आहे, प्रॅक्टिकल प्रोग्रामिंग सब्जेक्ट आहे ना, आपल्याला ह्याच्यात थिअरी कमी आणि प्रॅक्टिकल जास्त करायचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे नोटबुक असेल, तुम्हीच प्रॅक्टिकल तिथंच प्रॅक्टिस करू शकता, किंवा मी तुम्हाला स्टेटमेंट दिला तर तुम्ही वहीमध्ये काढू शकता. त्याच्यासाठी बेस्ट होईल. ओके, you can make a notebook, separate notebook, not an issue. 10. After that, 14. Roll number 14. 16. 26. 30. Roll number 30. 51 to 54. 51 ते 54. Anyone there? 51 to 54. 59, 60. 59, 60. Okay, what is the last roll number of your class? Anyone? 68. 68, huh? Yes. 67, 68. Anyone? Is there or no? Okay, fine. Okay, thank you. Anybody having any issues, any doubts, any suggestions? If no, then you can leave the session, no problem. कुणाला काही शेअर करायचं असेल, so you can.